सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील वडगाव तालुक्यामध्ये आणि तिथल्या ह्या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हा खेळ खेळण्यासाठी ते 6 ताया इथे सज्ज झालेल्या आहेत. या खेळ खेळूया खुल्लम खुल्लामध्ये आपण एक वाक्य देत असतो आणि ते वाक्य वेगवेगळ्या मूडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवत असतो. जी ताई अत्यंत छान पद्धतीने सादरीकरण करेल तिला आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून बक्षीस. वाक्य असं आहे, श्रुतीची पुत्री कृती. चला तर मग पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची? इथून का इथून? हा, कुठून करायची? उजव्या हाताने सुरुवात करायची. ठीक आहे, ह्या ताई म्हणतात उजव्या हाताने सुरुवात करायची, तर आपण उजव्या हाताने सुरुवात करूया. तर आपण सुरुवात करूया ह्या ताईंपासूनच, म्हणजे इथूनच. ताई तुमचं नाव सांगा. सुनीता प्रताप पाटील. किती वर्ष झाली लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्ष झालेली आहेत. माहेर कुठलं? मालेगाव. मालेगाव. आणि सासर? बडगाव. सासर बडगाव. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान आहे. छान आहे. प्रगती काय? 3. प्रगती काय तर 3 आहेत. मग भाऊजींचा स्वभाव छानच आहे. ताई हे जे वाक्य आहे, हे वाक्य आहे ना, तू नाचत नाचत बोलायचं. रेडी? 1 2 3. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, या बात, हा, very good, हा. श्रुतीची पुत्री कृती, आता हे असं नाचायचं बघ, ही step, हा. श्रुतीची ही पुत्री step, कृती, yeah. श्रुतीची Yeah. पुत्री, हा. श्रुतीची हे बघा. पुत्री. फक्त नाचतायत, बोलतच नाहीये. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. सरिता अमित महाजन. ताई आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तू आहे ना, हे रागात बोलायचं. श्रुतीची पुत्री कृती, हा. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. रागात रागात राग पाहिजे, राग. ओ धनी बोला, ओ धनी. ओ धनी, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. ओ धनी, ओ धनी, ए धन्या. ए धनी. तुम्ही बोलला म्हणून मी काय बोलले बाबा? हीच बोललेले बाबा, धन्या. सगळं चालतं. सगळं चालतं ना? हो. तो टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. साधना फकीरा पाटील. साधना ताई. ताई आता हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्ही गात गात बोला बघू. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची गात 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 बोलायचं आहे, गात गात. हा. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची हा. पुत्री कृती, हा. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री गात गात, कृती, गात गात. श्रुतीची ए, पुत्री ए, कृती, श्रुतीची गात पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, गात 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 गात. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, गात गात गात. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची गात पुत्री. बोला. म्हणजे माझ्या बरोबर गा बघू, माझ्या बरोबर गा. हा बोला. हा श्रुतीची पुत्री, हा. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. क्या बात आहे. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य मंजुलिका सारखं बोलायचं. भूतंगा. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, हा हा. श्रुतीची पुत्री कृती, अरे बापरे. श्रुतीची पुत्री कृती, हा. श्रुतीची पुत्री अंगात येऊ दे, अंगात येऊ दे. श्रुतीची पुत्री कृती, अंगात येऊ दे. श्रुतीची पुत्री कृती, हा 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 हा. बोल बाई, तुला काय हवंय? श्रुतीची पुत्री बोल बाई, तुला काय हवंय? श्रुतीची पुत्री कृती, तुला काय हवंय ते सांग, आणून देतो श्रुतीची आम्ही. पुत्री कृती, तुला भाऊजी आता इथे हवेत श्रुतीची का? पुत्री कृती, हा? श्रुतीची पुत्री कृती, तुला सांग बाई, तुला काय हवंय श्रुतीची आता? पुत्री कृती, तुझ्या पाया पडतो बाई. श्रुतीची पण हे पुत्री शरीर कृती, सोड बाई. श्रुतीची पुत्री कृती, हिला कुत्री श्रुतीची हवी पुत्री आहे. कृती, श्रुतीची कुत्री हवी आहे हिला. श्रुतीची पुत्री कृती, हिला श्रुतीची कुत्री हवी आहे. श्रुतीची आणून पुत्री दे. कृती, ए बाई, श्रुतीची पुत्री कृती, जागेवर ये बाई. श्रुतीची पुत्री कृती. व्हेरी गुड. हा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या आल्या पाहिजे. तुमचं नाव सांगा ताई. जया संदीप जया राजपूत. संदीप राजपूत. ताई किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष. 12 वर्ष झालेली आहेत. आणि काय प्रगती? 2 मुले. तेवढे टेन्शन नाही आहे तुम्हाला? डेंजर असल्यावर मुलं होतात.
हा? हा, असं आहे का? आम्हाला नाही माहिती बाबा. ठीक आहे. तर आता हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य तोंडामध्ये पान असतं माहिती पान. कृतीची पुत्री कृती कृतीची पान खाल्ल्यासारखं. हा रेडी 1 2 3 हा. छोटीची पुत्री कृती छोटीची पुत्री कृती हा हा हा. छोटीची यांच्या पुत्री कृती हा. छोटीची यांच्या पुत्री कृती पुचक. हा हा. छोटीची पुत्री कृती आहे तुम्ही छोटी पान जी खाल्लंय पुत्री- का दारू प्याली आहे? छोटी छोटीची पुत्री कृती हा पिचकारी. हा श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. जयश्री निळकंठ पाटील. जयश्री ताई किती वर्ष झालीत लग्नाला? 25 वर्ष. 25 वर्ष झालेली आहेत. त्या बात. एकदा जोरदार टाळ्या. 25 वर्ष. आणि भाऊजी काय करतात? शिक्षक आहेत. शिक्षक आहेत. व्हेरी गुड. त्याच्यामुळे शिस्त वगैरे तर असणारच घरी. नाही प्रेमळ आहेत. प्रेमळ आहेत ते. हो. फार प्रेमळ आहेत. हो. हा काय प्रगती. ते शिक्षक होते आता पदवीधर शिक्षक झाले. क्या बात आहे. व्हेरी गुड. क्या बात आहे. काय प्रगती. शिक्षक होते आता पदवीधर शिक्षक झाले. पदवीधर शिक्षक झालेत. व्हेरी गुड. काय प्रगती. एक मुलगा एक मुलगी. हा तुम्हाला तेच ऐकायचं होतं ना. आम्हाला नाही ते ऐकायचंय. मग मी दोनदा वेगळं बोलली ना. हा वेगळं बोललात तुम्ही. हरकत नाही. तर आता हे जे वाक्य आहे ते वाक्य एखादा दारू पिणारा माणूस पूर्ण अख्खी बाटली त्याला काय म्हणतात अख्खी बाटली. खंबा. काय म्हणतात त्याला. खंबा त्या अख्खा काय ते ह्या ताई म्हणतात तसं खंबा पूर्ण रिचवल्यानंतर हा एखादा माणूस कसा करतो. त्या ह्याच्यात हे वाक्य बोलायचंय. 1 2 3 हा. श्रुतीची पुत्री कृती. हा हो हो. श्रुतीची पुत्री कृती. हा हे. हा हा श्रुतीची पुत्री हा कृती. हा. बोल कृती. श्रोत्रीची पुत्री कृती. श्रोतीची पुत्री कृती. काय सांगतेस. कृतीच्या श्रुतीची पुत्री हा? कृती. श्रुतीची पुत्री कोण आहे. कृतीचे कोणाची आहे? श्रुतीची पुत्री कृती. पुत्री कोण आहे पडी. श्रुतीची पुत्री आहे कृती. पुत्री कोण आहे. श्रुतीची पुत्री कृती हाय. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले आहे त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. मंजुलिका ताई या. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुमचं. व्हेरी गुड. या तुम्ही. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईंना देण्यात आपण बक्षीस. व्हेरी गुड ताई. अभिनंदन ताई. या ताई तुम्ही इकडे या. आणि आता आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. त्यासाठी आपल्या आठवणी सांगण्यासाठी सगळ्या ताया उत्सुक आहेत. तर मी आधी ह्या ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ महेश्वरी विजयकुमार देशमुख. महेश्वरी ताई. माहेर कुठलं ताई. माझं माहेर अहमदनगर जिल्ह्यातलं अहमदनगर. कोपरगाव तालुक्यात. अच्छा. आणि आणि सासर. सासर भडगावचं. सासर भडगाव. बालपण सगळं जळगावात गेलं. हो का. काय माहेरची आठवण सांगाल तुम्ही. माहेरची आठवण म्हणजे मी 5वीला असताना पेपर सुटल्यानंतर माझ्या आईला मी सायकलवर बसून नेलं. अच्छा. आई माझ्याकडून पडली. हा. माझ्या आईला नंतर 2-4 दिवसानंतर अटॅक आला असेल. पण मला काय वाटायचं पाडलं आईला म्हणून आई वारली माझी. अच्छा. मला ते मनात खूप हुरहुर होती कायम मनामध्ये. अजूनही तेच वाटायचं मला. पण मग इथं आल्यावर मला सासूबाईंनी सगळी उणीव भरून काढली. सासूबाईंनी मला कधीच असं जाणवू दिलं नाही की बा तुझं हे सासर आहे बा म्हणून. मला त्यांनी आईसारखंच जपलं. त्यांनाही 3 मुली होत्या. अच्छा. त्यांनी मला 4थी मुलगी म्हणून सांभाळ केला. आणि आपण सगळ्यांनी सासू आहे बा म्हणून हिच्यावर असं हे नाही केलं पाहिजे. तिला पण आपल्या आईच्याच जागी हे केलं पाहिजे की असं आपण वहिनीकडून अपेक्षा करतो की आपल्या आई वडिलांना सांभाळ करा. बरोबर. तसं आपणही आपल्या सासू सासऱ्यांना सांभाळ केलं पाहिजे. बरोबर. हे जेवढंच मला सांगायचं आहे सगळ्यांचं. वा, ताई खूप छान तुम्ही सल्ला सगळ्यांना दिला. ठीक आहे ताई तुम्ही बसू शकता. धन्यवाद. ताई तुझं नाव सांग. प्रियंका महेंद्र पाटील. प्रियंका ताई
किती वर्ष झालीत लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्ष. माहेर कुठलं? पाचोऱ्याजवळ वाणेगाव. अच्छा. आणि सासर? सासरी ते भडगाव पासून 5 किलोमीटर. आणि भाऊजी काय करतात? प्राध्यापक आहेत. प्राध्यापक आहेत. हो हो. शिक्षक नाही आहेत? हा, शिक्षकच आहेत, मास्तर आहेत. अच्छा, मास्तर आहे. काय माहेरचा किस्सा? मी 4थीला असताना हा. जिल्हा परिषद शाळेत होती तेव्हा आम्ही गुरुजी म्हणायचो सरांना. हा. मग गुरुजींनी आम्हाला दूध आणायला पाठवलं. अच्छा. म्हणजे मधली सुट्टी असायची ना, मधल्या मग तेव्हा सरांचा टाइम असायचा चहाचा. मग आम्हाला दूध आणायला पाठवलं. गुरुजींना चहा हवा हा, असेल चहा तर तेव्हा ते तुम्हाला- तिथेच करायचे. ते अच्छा. शाळेतच चहा बनवायचे. मधल्या सुट्टी. मधल्या सुट्टी तुम्हाला दूध आणायला दूध पाठवलं. आणायला पाठवलं. मग एक माझी फ्रेंड होती मनीषा. मग गुरुजींनी आम्हाला 2 रुपये दिले हा. की जा म्हणे नर्मदा आजीकडून दूध घेऊन या. हा. ठीक आहे म्हटलं. मग आम्ही निघालो आणि आम्ही खानदेशी भाषा बोलायचो आईराणी. मग आजीनी दूध वगैरे दिलं आणि 2 रुपये काय घेतले नाही. मग आजीनी म्हटले की नाही 2 रुपये राहू द्या म्हणे, तुम्ही लिजा परत. हा. समजलं? हा. म्हणजे पैसे नका देऊ, हे असंच घेऊन हा, जा हे तू. घेऊन जा. हा. मग ती माझ्याकडे बघायला लागली, मी तिच्याकडे बघायला लागली. 2 रुपये द्यायचे कशाला आता? हा. मग विचार करायला लागलो. मग गेलो दुकानावर, चॉकलेट घेतल्या. तिने एक घेतली, मी एक घेतली. खाल्ली तर झालं, पण मग विचार करायला लागलो. आजीनी कधी मास्तरले सांग मग काही खरं नाही म्हणता आपलं. हा. तरी म्हणे माझं नाव रिंकू. तर रिंकू जाऊ दे आता, खाऊन तर झाली ना, हा. चल म्हणे आता. हम्म. दिलं गुरुजींना दिलं म्हणे. आणलं. हो आणलं. चहा बी पिऊन झाला, सगळं झालं. काय नाही, गोष्ट लपली म्हटलं आपली. आता झालं, संपलं. नंतर मग लग्न वगैरे झाल्यानंतर आम्ही गुरुजींना भेटलो आणि सांगितलं की गुरुजी तुम्ही एकदा मला 2 रुपये दिले होते आणि ते 2 रुपये आम्हीच खाल्ले चॉकलेट. मग ते गुरुजीने मागितले पुन्हा? नाही असले गुरुजी खूप. अच्छा. पण किती सुंदर आठवडे असतात ना या आयला. आणि अशा गोष्टी आपण लहानपणीच करू शकतो, आता नाही. आता नाही करू शकत, हे की नाही? पण मजा असते. ताई खूप छान तुमची आठवण सांगितली ती. तुम्ही बसू शकता. आणि माहेरच्या या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ज्या खेळाची तुम्ही सगळे वाट पाहताय तो खेळ आता सुरू होतोय. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. एवढं लांब लचक नाव आहे. हा, खेळ पण तसाच आहे. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईंनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस. आणि जी अंतिम विजेती असेल तिला अर्थातच बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ. त्यासाठी म्युझिक प्लीज. Yo, DJ, bring the beat. One more time. That's a swinging beat, boy. लांब 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 तेरा कासोटा, कासोटे के वर कंबर पट्टा. हे छान 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 नथनी तेरी, फिर नथनी पे मर मिट दुनिया सारी. अरे साफ बता दे मुझको प्यार हुआ है तुझको, एक सकू झूठ अब बोलू नको 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 नको. मुझे प्यार हुआ तुझसे है बात, मैंने दिल भी दिया तुझको ले बात. मुझे प्यार हुआ तुझसे है बात. हा, पटके पटके बसा लवकर लवकर. हा, म्युझिक थांबलेलं आहे. हा, लवकर. मग ताई 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 एक तिथे लवकर इथं. हा, इथं इथं. हा हा, एक 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 ताई इथं या. इथं इथं. हा, एक 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 इथं इथे. एक ताई शेवटी तिथे लवकर लवकर तिथे. हा, इथं इथं. हा, 6 खुर्च्यामध्ये आहे. 6 खुर्च्यामध्ये आहे आणि ताया आहेत 12 12 12. आणि ताया आहेत 12 12. बघूया कुठली ताई आता पटकवते खुर्ची. बघूया आता कोणती ताई फटकते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. यार संगतीला तुझ्या मिळणार ना, यार संगतीला तुझ्या
हा पटकन पटकन हा 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 लवकर लवकर हा लवकर लवकर पुढे 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 आहे. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय, तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय, तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. हा 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 पटकन बसून क्या बात आहे. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ह्या ताई विजेत्या झालेल्या आहेत. ताई खूप खूप अभिनंदन तुमचं. सन मराठी वाहिनीकडून मिळते तुम्हाला हे बक्षीस. आता इतकं सगळं छान आनंदात चालू असताना आपण खेळ खेळतोय, बाहेरच्या आठवणींमध्ये जातोय, सगळं होतंय. पण कसं होतं ना, एक अबोला मात्र आपल्यामध्ये नक्कीच असतो. माहिती आहे ना, आपलं कोणाबरोबर तरी एक भांडण होतं. मग त्या भांडणामध्ये कधी कधी अबोला तो इतका वाढला जातो की ते नातं दुरावलं जातं आणि एकमेकांची तोंड पण बघितली जात नाही. पण मला असं वाटतं ना की माझी ताई जेव्हा इथून पुन्हा आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये जाईल, सासरी जाईल, तेव्हा तिच्या मनात कुठले किंतु परंतु नसावे. त्याच्यामुळे आपण चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये ना अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या ह्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे, या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सेजल वैभव निकम. सेजल ताई, हो. माहेर कुठलं तुमचं? माहेर भडगावचंच आहे माझं. आणि सासर? सासर शिरपूरचं. कोणाबरोबर अबोला आणि किती वर्ष हा अबोला आहे? माझा अबोला माझ्या मोठ्या मावशींबरोबर आहे. सख्खी मोठी मावशी? सख्ख्या मोठ्या मावशींबरोबर आहे. म्हणजे माझ्या आईन ते 3 बहिणी होत्या. त्यातल्या ज्या लहान मावशी आहेत त्या ऑफ झाल्या कोरोनामध्ये. तर मोठ्या मावशींना असा गैरसमज झाला की जिल्हाबंदीमुळे आम्ही त्यांना ठेवायला जाऊ शकलो नाही. तर त्यांना असं वाटतं की हे मुद्दाम आले नाहीत बुवा. त्यात आमची काही चुकी नव्हती. त्यांना तो गैरसमज झाला आणि त्या गैरसमजामुळे त्या आमच्याशी म्हणजे माझ्या लग्नाला सुद्धा देखील त्या आल्या नाही. त्यांना हे माहिती होतं की माझ्या बहिणीला एकच मुलगी आहे आणि ती पण 12 वर्षानंतर झालेली आहे. तर त्यांनी लग्नाला यायला हवं होतं. माझी अशी इच्छा होती, पण त्या गैरसमजामुळे त्या आल्या नाही. म्हणून असा अबोला आमच्यात निर्माण झाला आहे. हा अबोला किती वर्ष आहे? हा अबोला कोरोनापासून जवळपास 4-5 वर्ष होऊन गेले. 4-5 वर्ष हा अबोला आहे. हो मग या 4-5 वर्षात तुम्ही स्वतःहून त्यांच्याशी बोलण्याचा कधी हो प्रयत्न हो केला? बोलण्याचा प्रयत्न केला. पत्रिका देण्यासाठीही त्यांच्या घरी गेलो, पण ते काही आले नाही. त्याच्यामुळे हा असा अबोला निर्माण झाला आहे. आणि त्या मोठ्या असल्यामुळे तर मोठे तर सगळे चूक पोटात घेतात असं आपण ऐकलंच आहे. तर त्यांनी ती चूक पण पोटात घ्यावी असं मला वाटतं. पण त्या लग्नालाच आल्याने त्याच्यामुळे जास्त अबोला निर्माण झाला. पण मग या माध्यमातून तुम्हाला त्यांना काही सांगावं असं वाटते? समजा समोर तुमच्या मोठ्या मावशी आहेत, काय सांगाल तुम्ही त्यांना? मला त्यांना एकच सांगावं असं वाटतं आहे की माझ्या लग्नाला आले असते तर त्यात जास्त आनंद झाला असता मला. आणि माहिती होतं तुम्हाला माझ्या बहिणीला हिच्यानंतर कोणतंच अपत्य नाही आहे. तर त्यांनी यायला हवं होतं. आणि आता जे झालं ते त्याला मी माफ करेल, पण त्यांनी आता अबोला दूर करावा असं मी सांगते. जर त्यांना वाटत असेल की आमच्याकडून काही चुकी झाली असेल, माझ्या आईकडून, वडिलांकडून किंवा माझ्याकडूनही, तर मी माफी मागते. नक्कीच ताई तुमचा निरोप तुमच्या मावशींपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना सुद्धा काही गोष्टी समजून येतील आणि त्या नक्की तुमच्याशी बोलायला येतील, तुम्हाला फोन करतील. हो. पण तू आज इथे आले, माहेरी आलेली असतो, तर माहेरी आल्यानंतर हा भाऊ तुला असंच पाठवणार नाहीये. तर तुझी ओटी भरली जाणार आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. ताई ही तुळस माझ्याकडून आणि ही तुळस घरासमोर लावायची. जेव्हा जेव्हा या तुळशीकडे बघशील तेव्हा कोणाची आठवण काढशील? या भावाची. हां, मला वाटलं मावशीची की काय, माझी आठवण काढायची. ठीक आहे. आपण ताई आज तू मनातले व्यक्त झालीस, ओटी भरली गेली आहे, मांगल्याचं प्रतीक म्हणून तुळस सुद्धा मिळाली. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं. हो, अजून लग्नाला 1 वर्ष झालेलं नाही आहे माझ्या. जून महिन्यात होईल, पण छान वाटतंय ओटी भरून.
आता 1 वर्ष झालं तर पटकन एक उखाणा घेऊन टाक लवकर. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. वैभव रावांचे नाव घेते 16 सखांच्या कार्यक्रमाच्या दिवशी. ओ क्या बात आहे, व्हेरी गुड, क्या बात आहे. असं स्माईल चेहऱ्यावरती राहू दे. हा या ताई तुम्ही बसू शकता समोर. खूप छान वाटते ताईनो, तुम्ही इथे आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही ज्या पद्धतीने अगदी हा आपला सोहळा एन्जॉय करतायत, धमाल करतायत, हे बघून खरंच खूप छान वाटते. त्याच्यामुळे असं वाटतं की अजून काही वेळ तुम्ही इथे थांबाव्यात, पण आजच्या भागापुरतं आपल्याला इथे थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.